परं या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु चेतनारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु आत्मारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदमं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरि ओम। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः। जय जय श्री राधारमण जय जय रमण किशोर जय जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर वृंदावन बिहारी लाल की जय। श्री सद्गुरु भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गंगा मैया की जय। श्री हरिधाम की जय। परम मंगलमय पावन तुम्हाला आम्हाला या सृष्टीतील सर्व जडजीवांना अंतर्बाह्य पवित्र करणारी ही भागवती गंगा आज आपल्या मुर्शदपूर गावामध्ये ही गंगा कथेच्या रूपाने प्रस्फुटित झालेली सुरू झालेली आहे। आणि ह्या कथेसाठी आपण सर्वच भाग्यवान इथं आलोत। या कथेला तोच येतो ज्याला भगवंत बोलवतात। पुढं 7 दिवस आपण सर्व श्रवण करणार आहोत, पण भगवंत हे एकटे येत नाहीत। भगवंताची अंतरंग शक्ती ही राधा माता आहे। जिडं राधा तिडं भगवंत, जिथं नाम तिडं भगवंत, जिथं भगवंत भजन तिथं भगवंत, आणि जिडं भक्त तिडं भगवंत, जिडं संत तिडं भगवंत। म्हणून सुरुवातीला आपल्या महाराष्ट्रामध्ये भगवान कृष्ण पांडुरंगाच्या रूपाने विराजमान झाले। सुरुवातीला नामस्मरण करून पांडुरंगाष्टक घेऊया। आणि माझ्या उजव्या बाजूला बसलेले रेखाताई काकर खूप चांगल्या त्या कीर्तनकार आहेत, खूप चांगल्या सेवेकरी आहेत। आणि अजून एक भगवंताने त्यांना जी देण दिली ती म्हणजे गायन आणि आवाज। हार्मोनियम वादक रोकडे महाराज ते तर तुम्हाला 7 दिवस कळणारच आहे,
पुरुषाचा आवाज आणि स्त्रीचा आवाज